हिरव्या मटारचं सीझन चालू झालं तेव्हापासून 2-3दा आम्ही हा पदार्थ बनवला आणि मुलांना एवढा आवडला ना, तर म्हटलं चला तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करूया. तर यासाठी ना 1 वाटी बारीक रवा घेतलाय, तो साईडला ठेवून घ्यायचा. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भरून हिरवे वाटाणे घेतलेत, सोबतच हिरवी मिरची घालायची आहे, आलं घालायचं आणि असं जाडसर वाटून घ्यायचं. आता यासोबत 1 बटाटा मी इथे किसून पाण्यात ठेवून घेतलेला आहे. आता आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे, 1.5 चमचा मी इथे तीळ घेतलेली आहे. आता हे चांगलं आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं. आता हे परतून झालं, की जे आपण मटार मिक्सरला वाटून घेतले होते ना, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता हे सगळं याच्यामध्ये घालून 1 मिनिटभर हे सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता हे परतलं नंतर याच्यामध्ये जो बटाटा आपण किसून ठेवला होता, त्याचं सगळं पाणी काढून घेतलं आणि बटाटा याच्यामध्ये घालून आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात. तर मी इथे 2.25 वाटी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. सोबतच चवीपुरतं मीठसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर आता याला हलकीशी उकळी येऊ द्यायची. आता हलकं-हलकं हे उकळायला लागलंय तेव्हाच आपण याच्यामध्ये रवा घालून घेऊ. तर इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला होता तो याच्यामध्ये घालायचा आणि हा चांगला असा मिक्स करून घ्यायचा. तर बघा या पद्धतीने हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर आता लगेचच हे काढायचं नाही आपल्याला. आता हे गरम-गरम आहे ना त्याच्यामुळे वाफेवरच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा हाताने असं हे चांगलं चोळून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं. आता याचे छोटे-छोटे बॉल्स तोडून घ्यायचे. तर मी इथे हात स्वच्छ करून घेतला. थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि या पद्धतीने छोट्या-छोट्या साईजमध्ये असे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि जसे आपण मेदूवडा बनवतो ना, त्या पद्धतीचा याला शेप दिलेला आहे. तर आता तुम्ही हा कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता, पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळेच हे मेदूवडे मी इथे बनवून घेतले. तर बघा एका प्लेटमध्ये हे सगळे बनवून घेतले. आता आपण याला फ्राय करून घेऊ. तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये आपण हे सगळे घालून घेऊया आणि मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर दोन्ही साईडनी असं पलटवून घ्यायचं. जोपर्यंत हे फ्राय होत आहे तोपर्यंत तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून किंवा शहरातून बघताय ना, ते मला नक्कीच सांगा. तर बघा मस्त असा रंग आलेला आहे. या पद्धतीनेच हे फ्राय करून घ्यायचे. आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळे काढून घेऊया. तशी तर याच्यासोबत ना कुठल्याही चटणीची वगैरे गरज नाही आहे. असेच अप्रतिम लागतात. तर बघा मग याच्यावरून ना थोडासा हा पेरी-पेरी मसाला टाकून घेतलाय किंवा तुमच्याकडे मॅगी मसाला असेल ना, तो देखील तुम्ही इथे टाकून घेऊ शकता आणि इतके मस्त कुरकुरीत होतात ना, एकदा माझ्या सांगण्यावरून नक्कीच ट्राय करून बघा.